ईडीच्या जप्तीनंतर भाजप नेते जे.एम. म्हात्रेंची राजकीय सेफ्टी. भाजप प्रवेशावर माजी आमदार बाळाराम पाटलांचा सवाल. भाजप नेत्याला ईडीचा मोठा धक्का बसला असून नवी मुंबईतील सरकारी जमिनीच्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे 70 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून त्यामध्ये 18 कोटी रुपयांचे भूखंड सील करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ईडीच्या तपासात भाजप नेते जे.एम. म्हात्रे यांचे नाव समोर आले आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने सोमवारी त्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. रायगड जिल्ह्यातील उरण आणि उलवे परिसरातील म्हात्रे यांची जमीन आणि इतर मालमत्ता या कारवाईत समाविष्ट आहेत. या जमिनींची एकूण किंमत अंदाजे 18 कोटी रुपयांच्या आसपास असून आतापर्यंत जप्त करण्यात आलेली एकूण संपत्ती 70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या ठिकाणी कालच काही वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये बातमी कळाली की जे.एम. म्हात्रे यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडलेली आहे आणि त्याच्यात त्या ठिकाणी 70 कोटीच्या मालमत्ता जप्त केलेली आहे. मला वाटतं त्यांच्या भाजप प्रवेशाचं कारण देखील हेच असावं की याच्यापासून सुटका करून घ्यावं म्हणून कदाचित ते गेले असतील. पण तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्यांना सुटका न मिळता ईडीचे रेड त्यांच्यावर पडलेली असावी. निश्चितपणानं काही गोष्टी ह्या आपल्याला त्यांना सामोरच जावं लागतं हा याचा अर्थ आहे असं मी म्हणेन. तेच मी सांगतो की हे सारं टाळण्यासाठी कदाचित ते सत्ताधारी पक्षामध्ये प्रविष्ट झाले असतील. पण शेवटी काही गोष्टींना सामोरं जावंच लागतं, कारण कागद बोलत असतात. ते वर होतात खाली होतात, वर होतात खाली होतात, पण थांबत नाही कधीच. पनवेल तालुक्यातील मौजे वहाळ येथील काही जमिनी सरकारी रेकॉर्डमध्ये वन विभागाच्या मालकीच्या म्हणून नोंद आहेत. मात्र या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने खासगी व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केल्या गेल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा घेतल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. याच आर्थिक व्यवहारांमधून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.